Okay, hello students. What is your seen up till now? What is vector? Parallel vectors, collinear vectors. पॅरलल वेक्टर आणि कोलिनियर वेक्टर सेम अर्थाने वेक्टरमध्ये घेतलेत, कारण वेक्टर्स हे पॅरलल यांनाच कोलिनियर सुद्धा आपण म्हणतो आहे, कारण हा वेक्टर मला शिफ्ट करून इथं आणता येतो आहे. मी याची मॅग्निट्यूड बदलली नाही, डिरेक्शन बदलली नाही, जो हा वेक्टर आहे तोच हा वेक्टर आहे. आता ते दोन्ही एकमेकाला कोलिनियर होतील. मग त्यामुळे हे पॅरलल आणि हे कोलिनियर सारखेच आहेत. मॅथमॅटिकल डेफिनेशन, एक हा दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलमध्ये ए बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार असं होत असेल तर पॅरलल. आणि थिअरम फर्स्टमध्ये पॅरललवरती सांगितलं, दोन पॅरलल असतील तर दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन 0, एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0. ए बार वेक्टरची कोणती ना कोणती स्केलर मल्टिपल एक्स टाइम्स, बी बार वेक्टरची कोणती तर स्केलर मल्टिपल वाय टाइम्स, त्या दोन्ही स्केलर मल्टिपलची ॲडिशन ही जर 0 येत असेल तर ते दोन्ही वेक्टर्स पॅरलल होतील. तेव्हा ते घेत असताना एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0 बार, एक्स स्केलर 0 घेतला होता काय, वाय स्केलर 0 घेतला काय, नॉन झिरो, तो इफ अँड ओनली इफ आहे. म्हणजे हा थेरम म्हणजे पॅरलल वेक्टरची तिसरी डेफिनेशन आहे. एक हा दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलमध्ये असेल तरी पॅरलल, किंवा असं दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन जर 0 होत असेल तरी ते पॅरलल. पॅरलल असतील तर लिनियर कॉम्बिनेशन 0, आणि लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल तर पॅरलल. कसं सांगितलं होतं, एक्स आणि वाय हे नॉन झिरो आहेत, वाय बी बार तिकडं घ्या. एक्स हा नॉन झिरो असेल तर डिवाईड करायला मला अलाउड आहे. त्यामुळे ए बार इक्वल टू काय होईल, मायनस वाय अपॉन एक्स टाइम्स बी बार. हा स्केलर आहे, ए बार हा बी बारच्या स्केलर मल्टिपलमध्ये आला असेल, पॅरलल असेल. त्यामुळे दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन जर 0 होत असेल तर पॅरलल वेक्टर होतील. त्यानंतर ट्रायंगल लॉ बघितला होता, पॅरलेलोग्राम लॉ बघितला होता. आता थेरम नंबर 2 काय, जसे पॅरलल होण्यासाठी एक हा दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलमध्ये किंवा दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 येत असेल तर पॅरलल, तसं कोप्लेनर वेक्टर कोणाला म्हणायचं, एकाच प्लेनमध्ये लाय होणारे वेक्टर्स कोप्लेनर, यांना कोप्लेनर म्हणणार काय. तुम्ही माझ्या समोर असता तर एकमेकी उत्तर दिलं असतं हे कोप्लेनर नाहीत, ह्या दोघांमधून जाणारं एकच प्लेन नाहीच उत्तर दिलं असतं. पण असा वेक्टर मला शिफ्टवर घेता येतोय, आणि ज्यावेळेस हे अशा ह्या पोझिशनला असतील त्यावेळेस दोघांमधून जाणारं हे प्लेन जरूर एक्झिस्ट होईल. तर मग स्पेसमधले कोणतेही दोन वेक्टर्स हे नेहमी कोप्लेनर असतातच. कसेही घ्या तुम्ही, असे जरी घेतले ते दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट मी मिळवू शकतोय, आणि इंटरसेक्शन पॉईंट मिळाला की दोघांमधून जाणार प्लेन जरूर प्रेझेंट होईल. फक्त 3 वेक्टर्स कोप्लेनर आहेत का हा प्रश्न येईल. 3 वेक्टर्स कोप्लेनर आहेत का, या 2 वेक्टरना हे प्लेन प्रेझेंट होईल. तिसरा वेक्टर जर मी असा घेतला, हे 2 वेक्टर या प्लेनमध्ये येतील, हे 2 वेक्टर या प्लेनमध्ये येतील, खालचे 2 वेक्टर्स या प्लेनमध्ये येतील, पण तिघांमधून जाणारं एकच प्लेन प्रेझेंट होणार नाही. कोप्लेनर वेक्टरची डेफिनेशन काय, ज्यावेळेस मी असा घेतोय त्यावेळेस ते कोप्लेनर होतील. आता मात्र ह्या प्लेनमध्ये असतील. वेक्टर्स लाईंग इन वन प्लेन आर सेड टू बी कोप्लेनर, ही डेफिनेशन नावातच आहे. पण मॅथमॅटिकली कसं, मॅथमॅटिकली सांगा पॅरललसाठी, तसं दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन जर 0 आलं तर पॅरलल, तसं कोप्लेनरसाठी त्यातला कुठलाही एक तिसरा वेक्टर आर बार हा असा दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनवर येत असेल आणि ते युनिक एक्सप्रेशन असेल. वन कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ रिमेनिंग 2, देन ऑल दीज 3 वेक्टर्स आर सेड टू बी कोप्लेनर. काय थेरम, इफ ए बार अँड बी बार बी एनी 2 नॉन झिरो नॉन पॅरलल वेक्टर्स, 0 वेक्टर्स नाहीत आणि एकमेकांना पॅरललही नाहीत, एकाच डिरेक्शनचे नाहीत,
आर बार बी एनी व्हेक्टर को प्लेनर विथ देम. ज्या प्लेनमध्ये ए बार आणि बी बार आहेत त्याच प्लेनमध्ये तिसरा व्हेक्टर आर बार आहे. ए बार बी बार आणि आर बार को प्लेनर. देन त्यावेळेस काय होतं आहे, देन प्रूव्ह दॅट आर बार कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज, याला लिनियर कॉम्बिनेशन असं म्हणत आहे. हेच लिनियर कॉम्बिनेशन जर झिरो झालं मगासारखं तर ए बार बी बार पॅरलल होतील. आणि आर बार हा ए बार आणि बी बार या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये तोही युनिकली ए बारची दुप्पट आणि बी बारची सातपट ही बेरीज आर बार देत असेल. ही व्हॅल्यू म्हणजे आर बारची राहील. पुन्हा दुसरं लिनियर कॉम्बिनेशन ए बारची पाचपट बी बारची वजा चारपट ही बेरीज पुन्हा आर बारचीच होईल. नाही, आर बारचं एक आणि एकच लिनियर कॉम्बिनेशन असेल युनिकली. हा उद्या एक्सप्रेस तर करू. खरं पाहिलं असता या थेरममध्ये जसं त्या थेरममध्ये पॅरलल व्हेक्टरची डेफिनेशन आली तशी या थेरममध्ये को प्लेनर व्हेक्टरची डेफिनेशन आली. कुणाला म्हणत असाल को प्लेनर व्हेक्टर्स? इफ ए वन व्हेक्टर कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ रिमेनिंग टू, देन ऑल दीज थ्री व्हेक्टर्स आर सेड टू बी को प्लेनर. ए बार आणि बी बार नॉन पॅरलल सांगितलेत. आपल्या सोयीसाठी हा ओ म्हणजे ओरिजिन घेऊ नका. एक पॉईंटला नाव ओ. ओ पॉईंटपासून ते ए पॉईंटपर्यंतचा व्हेक्टर हा ए बार. ओ पॉईंटपासून ते बी पॉईंटपर्यंतचा व्हेक्टर हा बी बार. आणि ओ पॉईंटपासून त्या पी पॉईंटपर्यंतचा व्हेक्टर हा आर बार. ओ ए बार हा ए बार, ओ बी बार हा बी बार आणि ओ पी बार हा आर बार. तिन्हीच्या तिन्ही लाय आहेत. ह्या बोर्ड हा आपला प्लेन घेतला असेल तर त्या प्लेनमध्ये आहेत. लेट ओ ए बार इक्वल टू ए बार, ओ बी बार इक्वल टू बी बार अँड ओ पी बार इज इक्वल टू आर बार. आत्ता हा आर बार ए बार आणि बी बार या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस अशा पद्धतीने केला जातो हे सांगायचं आहे. आर बार हा वेक्टर डायगोनल होईल, हा डायगोनल रिप्रेझेंट करेल अशा रीतीचा पॅरलेलोग्राम कंप्लीट करू आपण. पॅरलेलोग्राम कंप्लीट करत असताना या साईडला पॅरलल साईड मला काढावी लागेल, या साईडला पॅरलल साईड काढावी लागेल. त्यावेळेस ह्या दोन्ही लाईन ऑफ ए बार आणि बी बारच्या लाईन वरती ते इंटरसेक्ट होतील. ते इंटरसेक्शन पॉईंट्स मी यम या बाजूला पॅरलल साईड जी काढली पॅरलेलोग्राम कंप्लीट करण्यासाठी ती ए बारच्या लाईन ॲक्शनवरती जिथं इंटरसेक्ट होते तो पॉईंट यम, आणि या साईडला पॅरलल साईड जी काढली तो बी बार वेक्टरच्या लाईन ॲक्शनला जिथं इंटरसेक्ट होतोय तो एन म्हणून. आता या दोन्ही साईड्सना पॅरलल साईड्स काढा म्हणण्यापेक्षा कमी शब्दामध्ये हा पॅरलेलोग्राम कंप्लीट करा एवढी शॉर्टमधली भाषा वापरू आपण. कंप्लीट दी पॅरलेलोग्राम कोणता पॅरलेलोग्राम कंप्लीट केला आपण? ओ एम पी एन सच दॅट कसला केला तो? कसाही नाही केला. हा ओ पी बार आर बार हा वेक्टर त्याचा डायगोनल होईल हे एम ठेवून कंप्लीट केला. सच दॅट वेक्टर ओ पी बार त्यालाच ब्रॅकेटमध्ये आपण आर बार म्हणालोय विल रिप्रेझेंट इट्स डायगोनल. हा डायगोनल होईल अशा रीतीचा पॅरलेलोग्राम कंप्लीट केला. दोन साइड्स ए बार आणि बी बार वरतीच लाय होणाऱ्या
ह्या दोन साईड्स पॅरलोग्राम कंप्लीट करण्यासाठी या साईडला पॅरलल ही साईड काढली, या साईडला पॅरलल ही साईड काढली. ओ पी बार आर बार हा त्याचा डायगोनल आहे का चेक करा. आता आपलं एम आहे हा आर बार ओ पी बार हा ए बार आणि बी बार या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये. आत्ता ओ पासून ए पॉईंटपर्यंतचा वेक्टर ए बार घेतला आहे. ओ ए बार इट इज ए बार. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ओ ए बार अँड ओ एम बार? फ्रॉम द फिगर ओ एम बार अँड ए बार, त्यालाच ओ ए बार म्हणा. हे दोन्ही कसे आहेत? एकाच लाईनवरती लाय होणार आहेत. आपण यांनाही पॅरललच म्हणतोय आणि यांना सुद्धा पॅरललच म्हणतोय. मानसिकता यांना पॅरलल म्हणायची होत नाही काय? पॅरलललाच कोलिनियर आणि कोलिनियरलाच पॅरलल. हा वेक्टर ए बार असेल, आयासं मी इथं शिफ्ट केला असेल, किंमत बदलली का? याला ए बार म्हणत असाल तर याला सुद्धा ए बारच म्हणावं लागेल, कारण मॅग्निट्यूड तेवढीच ठेवतोय, डिरेक्शन मी तीच ठेवतोय. हा ए बार असेल तर हा सुद्धा ए बार. तेव्हा पॅरललला कोलिनियर आपल्याला जरूर करता येईल. तर ओ एम बार आणि ओ ए बार हे दोन्ही एकाच डिरेक्शनवरचे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत, एकमेकाला कोलिनियर आहेत. फ्रॉम द फिगर ओ एम बार अँड ए बार मीन्स ओ ए बार आर कोलिनियर म्हणा किंवा पॅरलल म्हणा. आर पॅरलल. Therefore, by the definition of parallel vectors, ओ एम बार हा ए बारच्या स्केलर मल्टिपलमध्ये मांडता येईल किंवा ए बार हा ओ एम बारच्या, हा त्याच्या तिप्पट असेल, तो हा त्याच्या 1/3 टाइम्स होईल. गेल्या वेळेस सांगितल्याप्रमाणे नेहमी मोठा हाच लहानामध्ये मांडावा असंही काय नाही. त्यामुळे काय होईल? बाय द डेफिनेशन ऑफ पॅरलल वेक्टर्स, ए बार तोच ओ ए बार इज इक्वल टू ओ एम बारच्या कोणत्या ना कोणत्या पटीमध्ये एक्स टाइम्स ओ एम बार. जे तुमचं ओ एम बारला आणि ए बारला झालं तेच इकडं कोणाबद्दल होणार आहे? ओ एन बार आणि बी बार बद्दल होणार आहे. सिमिलरली काय होईल? बी बार म्हणजेच तो वेक्टर ओ बी बार इज इक्वल टू एनी स्केलर वाय टाइम्स त्या डिरेक्शनवरचा वेक्टर ओ एन बार. या दोघाला मिळून आपण सेट ऑफ इक्वेशन्स 1 म्हणूयात, इक्वेशनचा सेट म्हणूयात. ए बार इक्वल टू एक्स टाइम्स ओ एम बार अँड बी बार इक्वल टू वाय टाइम्स ओ एन बार. Now from the figure, since हा चौकोनाचा टाईप कुठला घेतलाय आपण? ओ एम पी एन हा चौकोन कोणता म्हणालोय? पॅरलेलोग्राम आहे. सिन्स ए क्वाड्रिलॅटरल ओ एम पी एन इज ए पॅरलेलोग्राम आणि जो पॅरलेलोग्राम असेल तर पॅरलेलोग्राम लॉ आहे सेपरेट आपल्याकडे. देअरफॉर बाय द पॅरलेलोग्राम लॉ सांगा काय होतं पॅरलेलोग्राम लॉ? ॲडजेसंट साईडवरच्या वेक्टरचे ॲडिशन समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूवरच्या वेक्टरचे ॲडिशन हाच काय देतो आपल्याला? त्याच दोन साईडमधून निघणारा त्या पॅरलेलोग्रामचा डायगोनल रिप्रेझेंट करत असेल. डायगोनल कोणता आहे? आर बार तोच ओ पी बार. देअरफॉर ओ पी बार इज इक्वल टू लगतच्या बाजूवरचे वेक्टर्स कोणते आहेत? हा डायगोनल म्हणजेच तरी ॲडजेसंट साईडवरती लाय होणाऱ्या वेक्टरचे ॲडिशन
ॲडजेसंट साईडवरती लाय होणारे वेक्टर कोणते? ओ एम बार का ए बार? ए बार हा इथं ओ पासून ए पर्यंतचा वेक्टर ए बार आहे, एवढा मोठा आहे तो. पॅरलेलोग्रामचे साईड कोण देत आहे? तर ओ एम बार देतो आहे, आणि दुसरी बाजू देतोय तो ओ एन बार देतो आहे. देअरफॉर ओ पी बार इक्वल टू ओ एम बार प्लस ओ एन बार. ओ पी बारलाच आपण आर बार म्हणालो आहे. देअरफॉर आर बार इज इक्वल टू व्हॉट इज ओ एम बार? सेट ऑफ इक्वेशन्स फर्स्ट. ओ ए बार ए बार आणि ओ एम बार हे एकमेकांना पॅरलल होते. ए बार आणि हा ओ एम बार एकमेकांना पॅरलल, त्यामुळे एक हा दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलमध्ये एक्स टाइम्स ओ एम बार. ए बार इक्वल टू एक्स टाइम्स ओ एम बार किंवा ओ एम बार इक्वल टू एक्स टाइम्स ए बार. तो एक्स रिव्हर्स करण्यापेक्षा असा घेतला तरी चालेल काय? तो इकडं 1/x येतोय. ए बार इक्वल टू एक्स टाइम्स ओ एम बार च्याऐवजी ओ एम बार इक्वल टू एक्स टाइम्स ए बार दॅट इज ओ ए बार. एक्स टाइम्स ओ ए बार ते इथे आपण करू. आपण ओ बी बार कोण कोणामध्ये मांडता येईल आपल्या सोयीनुसार घ्यायचा. ए बार हा बी बारच्या तिप्पट म्हणालो तर बी बार हा ए बारच्या 1/3 टाइम्स होईल. ए बार हा बी बारच्या दुप्पट असेल तर बी बार हा ए बारच्या निमपट असेल. तो स्केलर फक्त वाय इकडं आणायचा आहे. प्रूफमध्ये आपणाला एक्स आणि वाय डिनॉमिनेटरमध्ये दिले नाहीत, न्यूमरेटरमध्ये. हे इक्वेशन आपण चेंज करून घेऊ. काय? ओ एन बार इज इक्वल टू वाय टाइम्स बी बार दॅट इज वाय टाइम्स बी बार इट इज ओ बी बार. फ्रॉम दिस सेट ऑफ इक्वेशन्स फर्स्ट ओ एम बार इज इक्वल टू एक्स टाइम्स ए बार दॅट इज एक्स टाइम्स ओ ए बार. एक्स टाइम्स ओ ए बार and plus o n bar it is y times o b bar. Therefore r bar equal to x times o a bar plus y times o b bar it is b bar. r bar हा कसा मांडला गेला? ए बार आणि बी बार या दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये, आणि हे एक्सप्रेशन युनिक असेल, एक आणि एकच असेल. टू टाइम्स ए बार प्लस 3 टाइम्स बी बार ही किंमत आर बारची आहे. पुन्हा दुसरं एक लिनियर कॉम्बिनेशन सुद्धा आर बारचीच किंमत देईल नाही. 7 टाइम्स ए बार मायनस 5 टाइम्स बी बार. एक स्केलर 7 घेतला आणि दुसरा स्केलर -5 घेतला, आणि हे लिनियर कॉम्बिनेशन सुद्धा आर बारचीच किंमत आहे असं होणार नाही. आर बारची एक आणि एकच व्हॅल्यू असेल, युनिक असेल. तो युनिकनेस कसा प्रूव्ह करायचा आहे? युनिकनेस लेट एक्स टाइम्स ए बार प्लस वाय टाइम्स बी बार ही आर बारची किंमत. आर बारची आणखीन एक दुसरी किंमत आहे असं गृहीत धरू आपण. लेट आर बार इक्वल टू x1 टाइम्स ए बार प्लस y1 टाइम्स बी बार. जर हे तुम्ही दुसरं लिनियर कॉम्बिनेशन म्हणणार असाल तर x पेक्षा x1 वेगळा आहे, y पेक्षा y1 वेगळा आहे, पण दोघांची ही बेरीज पुन्हा आर बारचीच किंमत देते आहे. खरं हे चुकीचं हे दाखवायचं आहे. आर बारची एकच व्हॅल्यू आहे सांगायचं आहे. युनिकनेस दाखवायचा असेल, सेकंड व्हॅल्यू आपण अज्युम केली, मग काय होईल? ही सुद्धा आर बारचीच व्हॅल्यू आहे, ही आर बारचीच व्हॅल्यू आहे. अर्थात या व्हॅल्यूज ओ एम बारची किंमत तुम्ही एक्स टाइम्स ओ ए बार आणि ओ एन बारची किंमत वाय टाइम्स ओ बी बार ठेवली. ती कुठून ठेवली तुम्ही? सिन्स सेट ऑफ इक्वेशन्स फर्स्ट म्हणू. सेट ऑफ इक्वेशन्स 1, जसं मी मगाशी म्हणालो होतो, ए बारची तिप्पट आणि बी बारची 5 पट ही बेरीज आर बारची.
पुन्हा दुसरी ए बारची 7 पट आणि बी बारची वजा 4 पट, तीही किंमत आर बारची, असं होणार नाही. पण आहे असं गृहीत धरलं, दुसरी एक व्हॅल्यू सुद्धा आर बारचीच मिळते असं आपलं अझम्पशन आहे. आपलं अझम्पशन चुकीचं आहे हे प्रूव्ह करायचं, आणि जर चुकीचं प्रूव्ह केलं आपण तर तो युनिकनेस झाला. आर बारला दुसरी किंमत नाही, एकच आहे. सांगा आता, ही व्हॅल्यू आर बारचीच आहे, ही व्हॅल्यू आर बारचीच आहे. काय म्हणू आपण? इक्वेशन 1 दिलं आहे आपण, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3, फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 काय म्हणाल? आर बारचीच व्हॅल्यू आहे, आर बारचीच व्हॅल्यू आहे. एक्स ए बार प्लस वाय बी बार, ही आर बारची व्हॅल्यू इज इक्वल टू आर बारची व्हॅल्यू x1 ए बार प्लस y1 बी बार. ए बार व्हेक्टरच्या टर्म्स एकीकडे घेऊ, बी बार त्या साईडला ट्रान्सफर करू. एक्स ए बार इकडं आणला तर काय होईल? एक्स ए बार मायनस x1 ए बार, स्केलर कोणता राहील? एक्स मायनस x1 इंटू ए बार इज इक्वल टू वाय बी बार तिकडं नेला तर मायनस होईल, वाय बी बार y1 बी बार मायनस वाय बी बार, स्केलर y1 मायनस वाय इंटू बी बार. सांगा आता, इथे ए बार व्हेक्टरची स्केलर मल्टिपल आहे, x1 स्केलर आहेत, y1 y स्केलर आहेत, त्यांचा ॲडिशन डिफरन्स वा स्केलरच होईल. इथं मल्टिप्लाय केलं आहे एक्स मायनस x1 स्केलरना, तो इकडं नेला तर डिवाइड होईल. पण असं डिवाइड करायला अलाउड आहे काय? डिवायडिंग ऑन बोथ साइड्स बाय एक्स मायनस x1 असं म्हणू आपण, जरूर म्हणू. पण केव्हा डिवाइड करायला कधी अलाउड आहे? पाठीमागे एका दुसऱ्या लेक्चरमध्ये कुठं येऊन गेला कन्सेप्ट, तो 11वीत येऊन गेला आहे. इक्वेशनच्या दोन्ही साईडला मल्टिप्लाय कराल किंवा डिवाइड कराल, तो नंबर काय पाहिजे? नॉन झिरो पाहिजे. हा झिरो आहे काय? नाही. कशावर? तर हे दुसरं लिनियर कॉम्बिनेशन आर बारची किंमत म्हणताय. एक्स एवढा x1 आहे आणि वाय एवढा y1 असेल तर ह्याला दुसरं म्हणायची काय गरज आहे? एक्स पेक्षा x1 वेगळा आहे, वाय पेक्षा y1 वेगळा आहे, पण ही बेरीज आर बारचीच किंमत देते असं आपण म्हणतोय. त्यामुळे एक्स आणि x1 जर वेगळा असेल तर डिफरन्स झिरो नाही, आणि झिरो नसेल तर ट्रान्सफर जरूर करू आपण. देअरफॉर आर बार इज इक्वल टू y1 मायनस वाय अपॉन हा एक ट्रान्सफर एक्स मायनस x1 इंटू बी बार. सिन्स हा काय नाही, x नॉट इक्वल टू x1, देअरफॉर x मायनस x1 इज नॉट इक्वल टू 0. x आणि x1 वेगळा आहे, त्यामुळे तो 0 येणार नाही, आणि नॉन झिरो असेल तर आपण ट्रान्सफर करू. इथं काय दिसतंय? ए बार हा बी बारच्या काय झाला? स्केलर मल्टिपलमध्ये आला. हा स्केलर आहे कंप्लीट, रिअल नंबर आहेत y, y1, x, x1 हे रिअल नंबर आहेत. रिअल नंबरचा हा डिफरन्स, हा घेतलेला कोशंट हा पुन्हा एक न्यू रिअल नंबर असेल. मग ए बार हा बी बारच्या स्केलर मल्टिपलमध्ये येत असेल तर ए बार आणि बी बार कसे झाले? देअरफॉर ए बार पॅरलल टू बी बार. आणि स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं? ए बार अँड बी बार आर नॉन झिरो नॉन पॅरलल व्हेक्टर्स. स्टेटमेंटमध्ये आपण नॉन पॅरलल घेतले, फिगरमध्ये सुद्धा नॉन पॅरलल घेतले आपण. पण आर बारचीच ही दुसरी एक किंमत आहे असं गृहीत धरा लागला असेल तर ए बार आणि बी बार काय मिळायला लागले? पॅरलल मिळायला लागले. स्टेटमेंटच्या आपण अपोजमध्ये गेलो, स्टेटमेंटच्या विरोधात गेलो. स्टेटमेंटच्या विरोधात जायचं कारण काय घडलं? तर एक आर बारचीच ही दुसरी एक किंमत आहे जी मानली आपण, ते आपलं केलेलं अझम्पशन रॉंग आहे. पॅरलल मिळाले, धिस इज. स्टेटमेंटच्या अपोजमध्ये गेलो आपण, दी कॉन्ट्राडिक्शन. धिस इज द कॉन्ट्राडिक्शन. स्टेटमेंटच्या विरोधात गेलो आपण, विरोधाभास आहे. तेव्हा आर बार हा युनिकली एक्सप्रेस केला जाईल. देअरफॉर आर बार इज युनिकली
expressed as a linear combination कोणतं लिनियर कॉम्बिनेशन आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. आणि या थेरममध्ये कोप्लेनर वेक्टरची डेफिनेशन आली असेल. कुणाला म्हणाल कोप्लेनर? एकाच प्लेनमध्ये लाय होणाऱ्या वेक्टरना कोप्लेनर म्हणाल. हे काय मी शिकवायची गरज नाही, पण मॅथमॅटिकली कधी ए बार बी बार अँड आर बारच मांडावा असंही काय नाही बरं का. एकाच प्लेनमध्ये कसे असतील असेही वेक्टर्स तुम्ही मला घ्याल म्हणाल. सर तुम्ही ॲडजस्टमेंट केली आहे? नाही. जरी असे वेक्टर्स तुम्ही घेतले तरी वेक्टर मला शिफ्ट करून हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जरूर मला मिळवता येतो. आणि तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला असेल तर पॅरलेलोग्राम कंप्लीट 100% आपण करू शकू. कसेही वेक्टर्स तुम्ही घ्या. आणि हा थेरम म्हणजेच तरी कोप्लेनर वेक्टरची डेफिनेशन आली. एकाच प्लेनमध्ये लाय होणाऱ्या वेक्टर्सना कोप्लेनर म्हणायचं. हे जॉमेट्रिकली झालं. मॅथमॅटिकली कधी म्हणाल कोप्लेनर? ए बार बी बार अँड आर बार आर सेट टू बी कोप्लेनर इफ वन, कुठलाही एक, आर बारच घ्यावे असंही नाही. ए बार घ्याल, बी बार घ्याल किंवा आर बार घ्याल, एनी वन कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज असा झाला पाहिजे. ह्याला काय म्हणायचं? ए बार आणि बी बारचं लिनियर कॉम्बिनेशन. एनी वन कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज ए लिनियर कॉम्बिनेशन ऑफ रिमेनिंग टू. आणि हे एक्सप्रेशन एक आणि एकच राहील. दुसरं घेऊन बघितलं आपण आणि दुसरं घेतलं तर आपल्याला ए बार बी बार पॅरलल मिळाले. आणि पॅरलल मिळणं म्हणजेच तरी स्टेटमेंटच्या अपोजमध्ये गेलो आपण, विरोधाभास झाला. दॅट इज द कॉन्ट्रॅडिक्शन म्हणाला. त्यामुळे हा थेरम म्हणजेच तरी कोप्लेनर वेक्टरची त्यामध्ये डेफिनेशन आली असेल. तर पॅरलल वेक्टर्स कुणाला म्हणायचं? एक हा दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपलमध्ये. त्याचंच मॉडिफिकेशन, दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन जर 0 आलं तर पॅरलल, आणि दोघांच्या लिनियर कॉम्बिनेशनची किंमत ही जर तिसऱ्या वेक्टरची होत असेल तर हे तिन्ही वेक्टर्स होत असतील ते एकाच प्लेनमध्ये लाय होणारे असतील. ओके, ऑल राईट.